राज्याचे नवे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी महसूल दिनालाच अधिकाऱ्यांना अजब सल्ला दिलाय। सरळ काम सगळेच करतात, मात्र एखादं काम वाकडं करून परत सरळ करतात, त्याची माणसं नोंद ठेवतात, असं अजब विधान दत्ता भरणे यांनी केलं होतं आणि त्यांच्या या विधानाचा विरोधकांनी चांगला समाचार घेतलाय। सरळ काम तर सगळेच करतात, पण एखादं असं वाकडं आणि करून सरळ नियमात बसवणारं काम जे करतात ती माणसं नोंद ठेवतात। सरळ काम तर सगळेच करतात, पण एखादं असं वाकडं आणि करून सरळ नियमात बसवणारं काम जे करतात ती माणसं नोंद ठेवतात। महायुतीतील मंत्र्यांना नेमकं झालंय तरी काय असा प्रश्न सध्या राज्यातील जनतेला पडलाय। मंत्र्यांच्या वादग्रस्त विधानांचा सपाटाच सुरू आहे। वादात अडकलेल्या माणिकराव कोकाटेंची उचलबांगडी करत त्यांचं कृषी खातं दत्तात्रय भरणेंकडे सोपवण्यात आलं। मात्र नव्या कृषी मंत्र्यांनीही आपल्या खात्याच्या कारकिर्दीची सुरुवात वादाचा नारळ फोडूनच केली आहे। महसूल दिनाच्या दिवशीच भरणेंनी अधिकाऱ्यांना अजब सल्ला दिलाय। काय म्हणतायत नवे कृषी मंत्री, तुम्हीच ऐका। तुमच्या सगळ्यांसमोर मी उभा आहे। मी जर कारखान्याला संचालक झालो, त्या कारखान्यात संचालकाचं पदात असताना काम जर मी सरळ काम तर सगळेच करतात, पण एखादं असं वाकडं आणि करून सरळ नियमात बसवणारं काम जे करतात ती माणसं नोंद ठेवतात। ते वाकडी कामं करून सत्तेवरती आले ना, ते का सरळ मार्गाने सत्तेवर आलेली माणसं आहेत काही? शरद पवारांच्या पक्षात होते, मग बेईमानी करून दुसऱ्या पक्षात गेले। हे वाकडी कामं करूनच जे सत्तेवर आले त्यांना सरळ मार्गानं सत्ता चालवताच येणार नाही। राहुल गांधी जे सांगतायत मतांची चोरी, हे महाराष्ट्रात पण झालं आहे ना। महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचीच वाकडी कामं करून सत्तेवरती आलेले आहेत। ज्या महसूल विभागाकडून पारदर्शकता आणि प्रामाणिक सेवा अपेक्षित असते, त्याच अधिकाऱ्यांना भरणे वाकडी कामं करण्याचा सल्ला देत आहेत। त्यांच्या या वादग्रस्त विधानानं कृषी मंत्री पुन्हा एकदा वादाच्याच वलयामध्ये हरवणार का असा सवाल करण्यात येतोय। नव्या कृषी मंत्र्यांच्या विधानानंतर विरोधकांनी त्यांचा चांगलाच समाचार घेतलाय। त्यांची मनोवृत्ती आहे ती त्यांनी जे आपण पोटातलं ओटात म्हणतो ते त्यांचं आलेलं आहे, कारण ते सतत वाकडे काम करणाऱ्यांच्याच आता गँगमध्ये आहेत। गँग टोळी त्या गँगमध्ये आहे। ही गँग अशीच आहे, वाकडं काम सरळ कसं करायचं हेच ठरवणारी आहे। अनेक काम आहे राज्यात, वाकडं करायचं आणि त्याला नियमात कायद्यात बसवायचं। अहो, इतके नेते इतके मंत्री वाकडी कामं करत करत जी आपल्या महाराष्ट्राची तिजोरी ती वेडी वाकडी केलेली आहे आणि त्यांचं व्यक्तिगत जर आपण पैसे बघितले, मालमत्ता बघितली, ती मात्र एकदम सरळच तिथं मोठी होताना आपण सर्वजण बघतो। त्यामुळे वाकड्यात काम करण्यासाठी हे पद तुम्हाला तिथं दिलं नाही। दरम्यान दत्तात्रय भरणेंच्या विधानावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी स्पष्टीकरण दिलंय। कृषी मंत्री व्हायच्या आधी त्यांनी तिथं अधिकाऱ्यांची बैठक घेतलेली होती, त्याच्यामध्ये ते वक्तव्य आपल्याला मी सांगतो। आम्ही जसे नियम करतो, आता कधी कधी लोकांच्या करता एखादा प्रश्न सोडवायचा असेल आणि तो प्रश्न सोडवत असताना फार नियम तिथं अडचणीचे ठरत असतील तर कधी कधी जनतेच्या भल्या करता ते प्रश्न सोडवण्याच्या करता नियम थोडेसे बाजूला ठेवून त्याच्यातनं मार्ग काढावा लागतो। अजितदादांनी स्पष्टीकरण देताना भरणेंचं वक्तव्य जुनं असल्याचं सांगितलंय। मात्र दादा, दत्तात्रय भरणेंचं हे वक्तव्य जुनं नव्हे तर 1 ऑगस्ट रोजीच आहे। आधीच्या कृषी मंत्र्यांमुळे सरकारला अनेकदा टीकेचं धनी व्हावं लागलं। आता नवे कृषी मंत्री पुढील काळात काय करतायत हे पाहावं लागणार आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।